नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण रेल्वे भरती 2025 म्हणजे RRB NTPC 2025 भरतीविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया व्हिडिओ. त्यापूर्वी आपण बघूया या भरतीबद्दल काय काय बघणार आहोत. या भरतीबद्दल आपण बघणार आहोत कोणकोणते पद राहणार, फॉर्म कधीपासून सुरू होणार, वयोमर्यादा, पेपरमध्ये कोणते विषय राहणार, शिक्षण, परीक्षा फी, कागदपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधील मुलं कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरू शकतात की जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. त्याच्यानंतर पगार काय राहणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया व्हिडिओ. सर्वात अगोदर आपण बघूया फॉर्म किती प्रकारचे राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म दोन प्रकारचे राहणार आहेत. एक म्हणजे डिग्री लेवलवर आणि दुसरा म्हणजे 12वी लेवलवर. ज्यांची 12वी झालेली आहे त्यांना अलग फॉर्म भरावे लागणार आहेत आणि ज्यांची डिग्री झालेली ते दोन्ही फॉर्म भरू शकता, डिग्री लेवलचा आणि 12वी लेवलचा सुद्धा, असे दोन्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर आपण बघूया याचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत. तर मित्रांनो, याचे फॉर्म चालू होणार आहेत म्हणजे डिग्री लेवलचे अलग तारखेपासून चालू होणार आहेत आणि 12वी लेवलचे अलग तारखेपासून चालू होणार आहेत. तर आता आपण बघूया डिग्री लेवलचे कधीपासून चालू होणार आहेत फॉर्म. तर डिग्री लेवलचे फॉर्म सुरू होणार आहेत 21 ऑक्टोबर 2025 पासून. तर अंतिम दिनांक राहणार आहे 20 नोव्हेंबर 2025. त्याच्यानंतर 12वी लेवलचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत तर ते बघू. 12वी लेवलचे फॉर्म चालू होणार आहेत 28 ऑक्टोबर 2025. अंतिम दिनांक राहणार आहे 27 नोव्हेंबर 2025. त्याच्यानंतर आपण बघू या भरतीमध्ये कोणकोणत्या पोस्ट राहणार आहेत. याच्यामध्ये ज्यांचं डिग्री कंप्लीट आहे त्यांना अलग पोस्ट असतील आणि ज्यांची 12वी कंप्लीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा अलग पोस्ट असतील. तर त्याच्यात सर्वात अगोदर बघूया आपण ग्रॅज्युएशन लेवलवर कोणकोणत्या पोस्ट राहणार आहेत. तर ग्रॅज्युएशन लेवलवर बघा पोस्टचं नाव काय काय राहणार आहेत. एक पोस्ट राहणार आहे चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर, दुसरी राहणार आहे स्टेशन मास्टर. ह्या ज्या दोन पोस्ट आहेत ह्या लेवल 6च्या आहेत. याच्यासाठी तुम्हाला बेसिक पे म्हणजे इनिशियल पे म्हणजे सुरुवातीचा पे पगार मिळणार आहे 35,400 रुपये. त्याच्यानंतर दुसरं पोस्ट बघा, दुसरी पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर, तिसरी आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, तिसरी आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. ह्या जे तीन पोस्ट आहे का नाही ह्या लेवल 5च्या असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला इनिशियल पे असणार आहे 29,200 रुपये. त्याच्यानंतर एक आहे ट्रॅफिक असिस्टंट, हे लेवल 4ची नोकरी. याच्यासाठी तुम्हाला इनिशियल पे असणार आहे 25,500 रुपये. याच्यासाठी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलसाठी तुमची वयोमर्यादा बघू शकता तुम्ही, 18 ते 33 वर्षादरम्यान तुमचं वय असायला हवं. याची टेंटेटिव्ह व्हॅकन्सी म्हणजे किती जागा राहणार आहेत तर बघा, ह्या 5,800 जागा राहणार आहेत. ह्या टेंटेटिव्ह असल्यामुळे याची संख्या वाढू बी शकते. त्याच्यानंतर बघूया आपण 12वी लेवलवर कोणकोणत्या पोस्ट राहणार आहेत. त्याच्यामध्ये एक पोस्ट राहणार आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ही लेवल 3ची नोकरी असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला बेसिक पे असणार आहे 21,700 रुपये. त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि तिसरं म्हणजे ट्रेन क्लर्क म्हणजे जे सर्वातच्या आवडीचं असलेली पोस्ट म्हणजे TCची पोस्ट. याच्यासाठी तुम्हाला बेसिक पे असणार आहे 19,900 रुपये. जे 12वीवर फॉर्म भरायचा त्याच्यासाठी तुमचं वय असणार आहे 18 ते 30 दरम्यान. त्याच्या टेंटेटिव्ह व्हॅकन्सी बघू शकता तुम्ही किती येतात 3,050. ह्याची बी संख्या वाढू शकते. त्याच्यानंतर बघा आपण समोर बघूया परीक्षा पद्धती कशी राहणार आहेत. ते विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतील, एक CBT 1 आणि CBT 2. तर CBT 1मध्ये बघूया आपण कोणकोणते विषय राहणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 3 विषय राहणार आहेत, एक मॅथ, रिझनिंग आणि GK. तर बघा प्रत्येक विषयाचे किती क्वेश्चन राहणार आहेत. मॅथचे राहणार आहेत तुम्हाला 30 क्वेश्चन, रिझनिंगचे 30 क्वेश्चन आणि GKचे 40 क्वेश्चन. टोटल क्वेश्चन 100 आणि टोटल 100 क्वेश्चनसाठी 100 मार्क म्हणजे एका क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. त्याच्यासाठी टाईम बघू शकता तुम्ही, 100 क्वेश्चनसाठी तुम्हाला 90 मिनिटे टाईम असणार आहे. जे मुलं CBT 1 क्वालिफाय होतील त्यांना CBT 2साठी बोलवण्यात येईल. CBT 2मध्ये कोणकोणते विषय राहणार आहेत ते बघूया. याच्यामध्ये सुद्धा तेच विषय राहणार आहेत, मॅथ, रिझनिंग आणि GKचे. फक्त क्वेश्चनची संख्या वाढ होणार आहे. मॅथचे जे तुम्हाला 30 क्वेश्चन राहणार आहेत त्याची संख्या होणार आहे 35, रिझनिंगचे बी क्वेश्चन 35 आणि GKचे जे तुम्हाला 40 क्वेश्चन असणार आहेत ते CBT 2मध्ये 50 असणार आहेत. टोटल क्वेश्चन संख्या 120 राहणार आहेत आणि टोटल 120 क्वेश्चनसाठी 120 मार्क राहणार आहेत. याच्यामध्ये टाईममध्ये काही वाढ होणार नाही. म्हणजे जे अगोदर CBT 1साठी 90 मिनिटे होता तोच टाईम तुम्हाला CBT 2साठी 90 मिनिटे राहणार आहेत. त्याच्यानंतर समोर बघा तुम्ही परीक्षा फी काय असणार आहे. परीक्षा फीमध्ये तुम्ही बघू शकता जे ओपन OBC EWS आहेत त्याच्यासाठी 500 रुपये परीक्षा फी राहणार आहे. 500 रुपये म्हणजे ज्यांना डिग्री लेवलचा फॉर्म भरायचा त्याच्यासाठी 500 आणि ग्रॅज्युएशन लेवलचा म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा 1 आणि 12वी लेवलचा 2 असे 2 फॉर्म भरायचे असतात. प्रत्येकी 500 रुपये तुम्हाला फी भरावी लागणार आहे.
त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही SC, ST, फिमेल आणि एक सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला प्रत्येक फॉर्मसाठी 250 रुपये फी भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरावा. म्हणजे जेणेकरून माहीत नसते आपल्याला की कोणत्या झोनमध्ये आपले महाराष्ट्रातील कोणते जिल्हे येतात. तर महाराष्ट्रीयन मुलांनी मुख्यतः 3 झोनमध्ये फॉर्म भरवू शकतात. एक म्हणजे मुंबई झोन, दुसरं सिकंदराबाद आणि तिसरं म्हणजे बिलासपूर. हे या झोनमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एरिया येतो. तर एक करून बघूया आपण की कोणत्या विभागामध्ये कोणता एरिया येते. सर्वात अगोदर बघूया आपण मुंबई झोनमध्ये. मुंबई झोन म्हणजे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबई झोनमध्ये 5 उपविभाग येतात. त्याच्यामध्ये पहिलं उपविभाग म्हणजे मुंबई. त्याच्यानंतर आपण बघू शकता दुसरं उपविभाग आहे सोलापूर. सोलापूरसुद्धा हे मध्य मुंबई. सोलापूरसुद्धा मुंबईच्या अंडरमध्ये येते. त्याच्यानंतर बघू शकता आपण भुसावळ. त्याच्यानंतर पुणे विभाग हा सुद्धा मुंबईच्या अधीन येतो. त्याच्यानंतर नागपूरचा काही भाग हा मुंबई उपविभागामध्ये येतो. त्याच्यानंतर बघू शकता आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय जे बिलासपूर आहे. याच्यामध्ये आपला महाराष्ट्रातील कोणता भाग येतो. तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील नागपूरचा काही भाग हा बिलासपूरच्या अधीन येतो. त्याच्यानंतर आपण बघू शकता जे दक्षिण मध्य रेल्वे आहे त्याच्यामध्ये कोणता महाराष्ट्रातील भाग येतो. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद आहे. सिकंदराबादमध्ये एक उपविभाग म्हणून आपला नांदेड विभाग येतो. नांदेडमध्ये जे की आपला सर्व मराठवाडाचे जे रेल्वे स्टेशन आहेत ते सर्व नांदेड विभागामध्ये येतात. त्याच्यामध्ये परभणी, हिंगोली, संभाजीनगर, वाशिम हे सर्व नांदेडच्या उपविभागामध्ये येतात. तर मित्रांनो, या भरतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन भरतीची माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.